ओबीसी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं आता समोर आलेलं आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंचं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचं हाकेंनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे या आंदोलनाची गरजच नसल्याचं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंनी व्यक्त केलेलं आहे। तर जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगळे सोयरेचा जीआर काढेल त्यांचे उमेदवार पाडणार असल्याचा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलेला आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच आता दुमत असल्याचं समोर आलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की ओबीसी आरक्षण सोडून बाकी कुणाला काही द्यावं, परंतु ओबीसी आरक्षणामध्ये ज्या बोगस कुणब्यांच्या नोंदी प्राधान्यक्रमाने दिल्या जात आहेत, म्हणजे टेबल लावून दिल्या जात आहेत, हे जे काही अतिक्रमण या ओबीसीच्या आरक्षणावरती चाललेलं आहे ते त्वरित थांबवण्यात यावं आणि ओबीसी आरक्षणाच्या 29 टक्क्याच्या आरक्षणाच्या बाहेरचं रिझर्वेशन कुणाला किती द्यायचं आहे हे शासनाने ठरवावं। सरकारने लिहून दिलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। त्या बाबीवर सरकार आजही ठाम आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की अंत होताना मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण दिलं, ओबीसी समाजामधनं आरक्षण दिलेलं नाही। आणि म्हणून जरांगे पाटलांची मागणी काय, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण त्याच्यामुळे ओबीसीच्या याच्यावर कुठेही परिणाम पडत नाही। जोपर्यंत ओबीसीच्या संविधानिक अधिकारावरती गदा येते आहे ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत ओबीसी समाजाने अशा प्रकारचं आंदोलन करण्याची कुठली गरज नाही आहे। ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे। आणि जर तुम्हाला मराठा समाज घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना, जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सोयऱ्याच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार। आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सोयऱ्याचा जीआर काढेल, त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन के। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली। यावेळेला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। यावर आता लक्ष्मण हाकेंनी प्रश्न उपस्थित केलाय। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे महाराष्ट्राला सांगा, असं आवाहन हाकेंनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। त्यांनी काल आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही असं त्यांनी सांगितलं, पण ते कसा लावत नाहीत हे या महाराष्ट्राला सांगणं आवश्यक आहे। कारण लाखो नोंदी कुणब्याच्या अर्लियर करेक्शन असलेल्या ज्या कायद्याला धरून नाही आहेत ते लाखो नोंदी जर देत असतील कुणब्याच्या, तर मूळ ओबीसीचं आरक्षण कसं टिकेल याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।